नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण आयुर्वेदात वर्णन केलेल्या पादाभ्यंग म्हणजेच पायाचे अभ्यंग म्हणजेच तळपायाला मसाज केल्याने काय फायदे होऊ शकतात याविषयी बघणार आहोत। तळपायाला मसाज केल्यामुळे शरीरात वात दोषाचे संतुलन उत्तम होते आणि अनेक प्रकारचे वात रोग कमी होण्यास मदत होते। तसेच चांगली झोप येण्यासाठी देखील याचा उपयोग होत असतो। पोटाच्या संबंधित अनेक आजारांमध्ये जसे पोटात आवाज येणे, सतत पोट भरल्यासारखे वाटणे, नेहमी अपचन असणे, ऍसिडिटी, गॅसेस, पोट साफ न होणं, इरिटेबल बाउल सिंड्रोम इत्यादींच्या समस्यांपासून आपण दूर राहतो। रात्री झोपताना पायाला अभ्यंग केल्यास झोप छान येते आणि ज्यांना झोपेत घोरण्याची सवय असते त्यांचे घोरणे देखील कमी होऊ शकते। तळपायापासून कमरेपर्यंतचे रक्त अभिसरण सुधारल्याने अनेक आजारांपासून आपणास मुक्ती मिळू शकते। ज्या व्यक्तींना व्हेरिकोज व्हेन चा आजार झालेला आहे त्यांचा हा आजार अधिक वाढत नाही आणि किंवा ज्यांना हा आजार होण्याची शक्यता असते ती शक्यता दूर होते। रक्ताभिसरण सुधारल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो म्हणजेच ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते। पायदुखी, गुडघेदुखी यासारख्या आजारापासून आपण दूर जातो। पायाचे अभ्यंग करण्यासाठी तसा कोणताही स्पेसिफिक वेळ नसतो, आपण केव्हाही पायाची मसाज करू शकतो। तसेच तेल किंवा तुपामध्ये गाईचं किंवा म्हशीचं तूप यांचा वापर आपण करू शकतो। प्रामुख्याने ज्या व्यक्तींना अधिक प्रमाणामध्ये वातदोषाचे आजार आहेत अशांनी तेलाद्वारे पायाचे अभ्यंग करावे। तर ज्या व्यक्तींना तळपायात आग होणं तसेच वात संबंधातील आणि वातासोबत पित्ताचे विकार असतील अशा व्यक्तींनी गाईच्या तुपाद्वारे तळपायाची मसाज करावी। तळपायाची मसाज करण्यासाठी कोणताही स्पेसिफिक वेळ नसला तरी देखील ज्या व्यक्तींना शांत झोप येणे, झोपेत अधिक प्रमाणात स्वप्नांचा भडीमार न होणे, केस दाट होणे आणि लवकर वाढणे अपेक्षित असते अशांनी शक्यतो रात्रीच्या वेळी कास्य थाली यंत्राद्वारे मसाज करून घ्यावी। तळपायाची मसाज शक्यतो काशाच्या वाटीने किंवा सध्या उपलब्ध असणाऱ्या कास्य थाली यंत्राद्वारे केल्यास निश्चितच अनेक प्रकारच्या आजारांपासून आणि लक्षणांपासून आपणास मुक्ती मिळू शकते। नमस्कार।